त्र्यंबक नगर परिषद मार्फत नायलॉन मांजा व प्लास्टिक पिशवी विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। त्र्यंबक नगर परिषद मार्फत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिकांना इजा होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंगासाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी घालण्यात आली आहे। त्यास अनुसरून नगर परिषदेमार्फत नायलॉन मांजाच्या खरेदी व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्र्यंबक नगर परिषदेकडून पथक स्थापन करण्यात आले। या पथकाद्वारे कारवाई करत त्र्यंबक शहरातील मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकून परिसरातील पतंग साहित्य विक्री दुकाने तपासली तसेच चौकशी करण्यात येत असल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे म्हणते। नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्र्यंबक शहरातील व्यावसायिकांकडे नायलॉन मांजाची तसेच सिंगल यूज प्लास्टिकची कसून तपासणी करण्यात येते। यात कोणीही घाऊक विक्रेते अथवा किरकोळ विक्रेते व साठा करणारे व्यापारी आदी पतंगांसाठी नायलॉन मांजा विक्री करताना किंवा साठा करताना आढळल्यास तसेच कोणीही नागरिक नायलॉन मांजा वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। तपासणी मोहीम दरम्यान 3 किलो प्लास्टिक पिशवी जप्त करण्यात आल्या। मकर संक्रांत हा सण आता जवळ येत असल्याने आकाशात रंगबिरंगी पतंग पाहायला मिळत आहे। मात्र या पतंगाला जो नायलॉन मांजा वापरला जातो त्याचा पर्यावरण व नागरिकांना धोका निर्माण होत आहे। त्यामुळे या मांजावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे नागरिकांनीही नायलॉन मांजा वापरू नये असे आवाहन करण्यात आले। त्र्यंबक नगर परिषदेने नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन करताना सांगितले की मकर संक्रांती सणाचा आनंद घ्या, पण जीविताला धोका पोहोचविणारा नायलॉन मांजा वापरू नका। पर्यावरण व सुरक्षितता जपण्याची प्रत्येकाची सहभागिता आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।